शुभ सन्मान करणार आहोत। मी विनंती करेन दीपक दादा जाधव आपल्या शुभ हस्ते आम्ही एक यथोचित शुभ सन्मान करणार आहोत। आपल्या गावचे सुपुत्र ज्यांनी पाटण तालुका टेनिस क्रिकेट सुरुवातीला बहुमूल्य आणि अमूल्य असं सहकार्य केलं, ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी रोख रकमेचं पारितोषिक दिलंय। आणि आज एका उच्च पदावर नेहमी काम करत असताना मुंबई हायकोर्ट ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। क्रिकेटची आवड नक्कीच जपावी, परंतु आपलं शिक्षण पूर्ण करत असताना अगदी आपल्या नावाचं अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण करावं या व्यक्तिमत्वाकडे पाहून कळतं। आणि हा शुभ सन्मान आपण श्री मानेदेवी चषक 2024च्या माध्यमातून संपन्न करत आहोत। सामाजिक कार्य असू द्या अथवा कोणाला मदत लागली असेल त्याला मदत असू द्या, ही मात्र करण्यासाठी नेहमीच प्रमोद सर उपस्थित असतात। महिनकरांची जिव्हाळ्याची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रमोद सर साळुंके यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय। प्रमोद सर प्लीज नक्कीच मी आपलं मनोगत येस अगदी सर मी एवढेच विचारेन, ज्या वेळेला पाटण क्रिकेटची सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत अगदी पाटण क्रिकेटशी जोडलेले आहात। महिनगावची स्पर्धा मानेदेवी चषक 2024 काय सांगाल सर? खरं म्हटलं तर मी नवी मुंबईमध्ये 1994 पासून राहतोय आणि सुरुवातीला आम्ही कॉलनी क्रिकेट गणसुलीत खेळायला सुरुवात केली। त्यावेळेला विविध तालुक्यातील क्रीडा स्पर्धा या नवी मुंबईमध्ये व्हायच्या, जे असेल वाई तालुका असेल, जावळे असेल, शिराळा असेल। मग त्यानंतर आमचा पाटण तालुक्याचा स्टार शिवा जाधव याच्याने माझी चर्चा झाली की आपण पाटण तालुक्याच्या माध्यमातून एखादी टुर्नामेंट या नवी मुंबईमध्ये आपण सुरू करूया। आणि सुरुवातीला ही टुर्नामेंट भरवत असताना आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल, कारण तेवढे संघ येतील का, कुठल्या कुठल्या गावचे खेळतात नाही, कुठली आम्हाला कल्पना नव्हती। परंतु पहिल्याच मला वाटते स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद लाभला आणि जवळजवळ 32 संघांनी पहिल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला। आणि खरं मी म्हणतो मी तर त्यातला एकदम छोटा माझा वाटा आहे, परंतु यामध्ये आमचा शिवा जाधव, किरण मस्कर आणि संपूर्ण टीम यांनी खरं म्हटलं तर पाटण तालुका टेनिस क्रिकेटला नवी मुंबईमध्ये आज एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। आज मी पाहतोय की जवळजवळ 3 ठिकाणी पाटण तालुक्याची ग्राउंड्स हे पाटण तालुक्यातील खेळाडू मी या नवी मुंबईमध्ये खेळताना पाहतोय। खरं म्हटलं तर आता जवळजवळ 150-200 टीम असतील या नवी मुंबईमध्ये रोज शनिवार रविवार खेळायला येत आहेत। मी सर्व खेळाडूंना एवढंच सांगतो की क्रिकेट हा म्हणजे खेळ हा अत्यंत जरुरी आहे, परंतु आपण 350 किलोमीटरवरून मुंबईला आलोय तर आपलं अर्थकरण, आपला कामधंदा, रोजगार या सगळ्या गोष्टी करून तुम्ही अवश्य क्रिकेट खेळा, कारण त्यातून आम्हाला काही वाईट गोष्टी सुद्धा दिसायला मिळत आहेत। कारण कामधंदा सोडून शनिवारी दांडी मारून ही गेली नोकरी चालेल दुसरी बघू ते न करता आपलं काम करा, व्यवस्थित कामधंदा सांभाळून तुम्ही अवश्य क्रिकेट खेळा, आपला जो छंद आहे तो जोपासा, एवढीच मी या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन करेन। थँक्यू। आपण आणि मानाई क्रिकेट संघ आमचा जो वांगवेली संघ आहेत याचे संस्थापक आमचे संघ सिनियर इथे आहेत, ज्यांनी या मैन गावामध्ये म्हणजे मी तर एकदम लहान होतो त्यावेळेला माझ्या गावामध्ये सीझनच्या मॅचेस व्हायच्या, सीझन क्रिकेट खेळलोय। म्हणजे हे आमचे पकाभाऊ असतील, या संघाचे अरविंद भाऊ असतील, हे सगळे खेळाडू आहेत ते म्हणजे पॅड ग्लोव्ज क्रिकेट या मैन गावामध्ये सीझनवरती जे क्रिकेट आहे ते आम्ही डोळ्यांनी पाहिले। आज त्याचा क्रिकेट म्हणजे सीझन क्रिकेट बंद झालेला आहे, परंतु या टेनिसच्या माध्यमातून आमच्या गावाचं खरोखर वांगवेली क्रिकेट संघ मैन या संघाच्या माध्यमातून गेली 50 वर्षाची परंपरा आहे क्रिकेटला गावाच्या आमच्या लाभलेली आहे। आणि हे सर्व जे ज्यांनी प्रत्येकाचा काळ गाजवलेले आहेत, इथे आमचे सुरेश यादव होते मगाशी ते गेले, शरद साळुंके असतील, म्हणजे प्रत्येकाने एक काळ असतो। आता आमचा काळ 46 झाला, आता आमची नवीन टीम उदयास येतात, भविष्यात नक्कीच गावाला उंच शिखरावर नेतील अशी आमची अपेक्षा आमच्या मुलांकडून आहे। फक्त आता सुद्धा गावात 2 टीम झाल्यात, बराचसा प्रयत्न केला परंतु ठीक आहे, कारण प्रत्येकाला संधी मिळत नाही, गावाची लोकसंख्या वाढली, खेळाडू वाढले, सगळ्यांनी हा चांगला आनंद घ्या, क्रिकेट खेळा, आपलं हेल्थ इज वेल्थ, आपलं शरीरयष्टी सांभाळून क्रिकेट खेळा। धन्यवाद, आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच। येस अगदी जसा प्रमोद सरांनी उल्लेख केला की शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यावेळेला सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या क्रिकेटच्या करिअरची सुरुवात केली
त्यावेळेला सुनील गावस्कर सरांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तू कितीही मोठा खेळाडू बन, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको, कारण शिक्षण हे नेहमी तुझ्या पडत्या काळामध्ये उपयोगाला येईल. कारण लिटल मास्टर सुनील गावस्कर सर जर हे सांगू शकतात तेच सांगितलं प्रमोद सरांनी. कारण निश्चितच क्रिकेटची टुर्नामेंट आज क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले, परंतु तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, हाच त्यांचा सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न. तुम्ही तुमचं नोकरी, तुमचं शिक्षण, तुमचा व्यवसाय, तुमचं कुटुंब सगळं करत असताना क्रिकेट नक्कीच खेळा, कारण क्रिकेटने ही नाती जोडलेत. थँक्यू सो मच प्रमोद सर, आपलं मनपूर्वक आभार. आणि त्यांचा हा संदेश नक्कीच पाटण तालुका नाही तर मी म्हणेन राजधानी सातारा जिल्ह्यातील क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ हा संदेश नक्कीच आत्मसात करेल. थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. येस, अगदी मी मान्यवरांना विनंती करेन आपण बसून घ्या. ज्यांनी क्रिकेटची सुरुवात 1975 साली केली आणि त्यानंतर मात्र या क्रिकेटच्या परंपरेला, वांग व्हॅली महिंच्या क्रिकेटच्या परंपरेला आज 50 वर्ष झालेत. मी विनंती करेन उत्तमदादा साळुंके साहेब, आपलं देखील आम्ही मनोगत घेत आहोत, कारण क्रिकेट तुम्ही देखील वर्षानुवर्ष खेळत आलात, परंतु त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं, आजचं क्रिकेट खूप वेगळं आहे. आज क्रिकेटमध्ये पैसा आलाय आणि तो पैसा मात्र खेळाडूंनी कशा प्रकारे अगदी त्या संधीचा फायदा घ्यावा. मी विनंती करेन उत्तमदादा साळुंके साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. या ठिकाणी आपल्या विभागातील तालुक्यातील ज्या सर्व संघ एकत्र आलेले आहेत या सर्व संघाचं प्रथम आभार. कारण आजच्या घडीला मुंबईमध्ये क्रिकेट खेळणं, सामने आयोजित करणं हे सोपं राहिलेलं नाही. कारण हे तर कामधंदा सोडून प्रॅक्टिस नावाची गोष्ट नाहीच आहे. इथं बिना प्रॅक्टिसचंही लोक खेळतात, वेळ देतात. त्यामुळं जे काही असेल त्यात आनंद मिळाला पाहिजे. आता तसं पाहिलं तर मला यांनी बोलायचं सांगितलं क्रिकेटवर. आम्ही होतो 70च्या आसपासचा जमाना, महिन्यामध्ये क्रिकेटच नव्हतं. क्रिकेट म्हणजे काय, ते एखादा लाऊडस्पीकर असायचा, छोटा रेडिओ असायचा, त्यावर लोक ऐकायची. तर क्रिकेट हा विषयच नव्हता. हे मुंबईला आलं तर क्रिकेट सुरू झालं. नंतर ठाण्यामध्ये आम्ही एक आल्यानंतर म्हणजे आमचा वयाचे लोक खेळाडू नव्हते, परंतु नवीन जुनी जी मुलं आली त्यांची आम्ही एक शिवसह्याद्री संघटना म्हणून स्थापन केली क्रिकेट, आणि ठाण्यावर आम्ही तिथं मॅचेस घ्यायचो. म्हणजे मला त्यातलं काय माहितीही नव्हतं, पण आपलं कोणतरी खेळतंय त्यांना सहकार्य करूया, पाठिंबा देऊया म्हणून मॅच घेत होतो. पाहतोच इथं बघून मला म्हणजे विशेष मी मॅच कधी बघत नाही आलो, पण आज बराच वेळ झाला बघितलं, पण आनंद झाला. कारण का ही मुलं आता मी बघतोय ना, कामधंदा करून मोकळा मिळतो, थोडाफार मिळतो, म्हणजे प्रॅक्टिस करताच येत नाही, त्यातूनही खेळतात, वेळ देतात, आणि त्यामुळे सर्व एकत्र येतात. कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यानिमित्तानं तुम्ही एकत्र आला पाहिजे, एकमेकांशी सहवास झाला पाहिजे, आणि त्यातच तुमचं आयुष्य घडतं. तुम्हाला एक अनुभव मिळतो समाजात कसं वावरायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकला पाहिजे. आणि परत एक बार सर्व संघांना म्हणजे आपल्या विभागातील सर्व संघांना धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. आपण बक्षीस समारंभाकडे जाऊयात. रोहन, झाली पूजा, जाऊयात बक्षीस समारंभाकडे. सगळ्यात पहिल्यांदा अंपायर्स खूप लांब जायचं, अंपायर्स लांबचे, आणि मी विनंती करेल पंचांचा सन्मान हेमंतजी तावडे सर आणि त्याचबरोबर शिरसाट सर ॲज अंपायर या स्पर्धेसाठी लाभले. मी विनंती करेल राहुलजी साळुंखे सर आणि विलासजी सत्रे सर, आपल्या शुभहस्ते सन्मान केला जातोय हेमंतजी तावडे सर यांचा. आदरणीय राहुलजी साळुंखे सर आणि विलासजी सत्रे सर, आपल्या दोघांची शुभहस्ते हा सन्मान केला जातोय. आमचे दोन्ही अंपायर्स, सर्वात पहिल्यांदा हेमंत तावडे सर यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय राहुलजी साळुंखे साहेब आणि विलासजी सत्रे साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान केला जातोय. मायची शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हे आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर शिरसाट सर जे खास सानपाड्यावरून या स्पर्धेसाठी आहेत, ते शिरसाट सरांचा देखील सन्मान मिलिंदजी साळुंखे सर आणि सुनीलजी जाधव सर, मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते सन्मान घेतोय. आदरणीय मिलिंदजी साळुंखे सर आणि सुनीलजी जाधव सर, मी विनंती करेल आपण या आपल्या शुभहस्ते हा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल येस सत्रे साहेब, आपल्या शुभहस्ते सन्मान घेण्यात यावा.
थँक्यू सो मच, मनापासून आभार. पुढील सन्मान आहे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली गेली. मी विठ्ठलजी साळुंखे साहेब आणि महादेव साळुंखे साहेब विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभहस्ते आम्ही हा सन्मान घेतोय. आदरणीय विठ्ठलजी साळुंखे साहेब आणि महादेवजी साळुंखे साहेब आपण या. पुढील सन्मान आहे ओमसाई MTC कोणीगाव 8182 कुणाल शेठ म्हात्रे आणि एक नवीन सेटअप देखील आता त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट नव्हे तर संपूर्ण रायगड भिवंडी या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा, बैलगाडा शर्यती, लग्न समारंभ, हळदी, बरेचसे कीर्तन समारंभ हे ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवले जातात. डोंबोली खोनीगाव 8182 म्हणजे अक्षय शेठ म्हात्रे यांच्या सगळ्या अगदी मर्सिडीज पासून सगळ्या गाड्या 8182च्या आहेत म्हणून त्याचं नाव 8182. त्यांचे मोबाईल नंबर घरातले सगळ्यांचे 8182 आहेत लास्टला. तेवढी गाववाले खोनीगाव, थँक्यू सो मच. पुढील सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेल समालोचक या स्पर्धेसाठी लाभले. पाटण तालुका टेनिस क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक मखमली आवाज गेले कित्येक वर्ष आपण ऐकतोय. एक फॅमिली मेंबर, जेवढा आवाज गोड तेवढाच माणूसही गोड. ते महत्वाचे समालोचन क्षेत्रामध्ये डाऊन टू अर्थ राहणं. मी विनंती करेल पुढील सन्मान सतीश पाटील साहेब आणि चेतनजी कुंभार साहेब आपल्या शुभहस्ते आम्ही घेतोय. आदरणीय सतीशजी पाटील साहेब आणि चेतनजी कुंभार साहेब आपल्या दोघांचे शुभहस्ते पुढील सन्मान आम्ही घेतोय. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक मखमली आवाज अर्थातच लहूजी जाधव सर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. या समालोचन क्षेत्रामध्ये डाऊन टू अर्थ आणि जेवढा आवाज गोड तेवढा माणूसही गोड राहणं महत्वाचं असतं समालोचन क्षेत्रामध्ये. आणि तेवढाच गोड आवाज या पाटण तालुका टेनिस क्रिकेटला लाभला हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे. कुठलंही काम लहू सरांना सांगावं, खास मुंबईवरून महालक्ष्मीवरून अगदी सकाळच्या 8च्या ठोक्याला ही व्यक्ती या स्पर्धेसाठी या मैदानामध्ये दाखल होतात. आपलं काम व्यवसाय सांभाळून क्रिकेटची आवड जोपासणारं एक व्यक्तिमत्व लहू जाधव सर एक चांगलं क्रिकेटर होते. लेदर क्रिकेट खूप चांगलं गाजवलं त्यांनी आणि या समालोचन क्षेत्रामध्ये आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये चांगलं घर केलं. पुढील सन्मान आम्ही घेतोय खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ दिलं नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील पहिली पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या व्यक्तीनं भरवली आणि ती यशस्वी करून दाखवली. आता बघता बघता पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा म्हणजे खूप मोठं स्वप्न या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं मोठं होणार आहे. आणि हे स्वप्न ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती संपूर्ण ओझं या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं आहे तो पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा संस्थापक अध्यक्ष कुटुंब प्रमुख सन्माननीय शिवा जाधव बॉस यांचा सन्मान करण्यासाठी निवासजी शिंदे साहेब मी विनंती करेल. अक्षयजी साळुंखे साहेब आपल्या सर्वांचे शुभ हस्ते हा सन्मान करतोय. निवासजी शिंदे साहेब, अक्षय साळुंखे साहेब, पाटण तालुका टेनिस क्रिकेट येत्या फेब्रुवारीमध्ये आणि प्रमोद दादा पहिल्या फळीतले म्हणजे जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून ॲडव्होकेट प्रमोद दादा आहेत. शिवा जाधव बॉस यांची मेहनत ते जवळून पाहतात. एखादा शब्द खेळाडूला दिला की तो दिला आणि डे नाईट स्पर्धेचा शब्द दिला होता तो पूर्ण केलाय आणि तसंच आपण पाहिलं अशीच यशस्वी प्रगती होत जाऊ. यंदा 2 व्हीलर बाईक ठेवले, अजून 2-4 वर्षांनी 4 व्हीलर बाईक जरूर ठेवू. थँक्यू सो मच बॉस साठी एकदा टाळ्या जरूर हक्काच्या आहेत त्याच्या खूप हक्काचा आहे. हक आहे भाई. बॉस रोहन बोलतोय काय 2 शब्द बोलायचे का स्पर्धेबद्दल वगैरे. तुम्ही आता बोला ना की स्वप्न काय माझं 4 व्हीलर 100% ठेवणार. सपला विषय. बॉस बोला तो हो गया आणि आम्ही सगळे आहोत. पुढील सन्मान बक्षीस समारंभासाठी आपण सुरुवात करतोय. अर्थातच निश्चितच बक्षीस समारंभ चालू होण्यापूर्वी आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. जो आवाज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला ज्या आवाजाने वेड लावलाय नवी मुंबई, रायगड, भिवंडी, ठाणे या सर्व विभागामध्ये ज्या आवाजाने क्रिकेट स्पर्धांना मात्र भुरळ पाडली आहे आपल्या पाटण तालुक्याचा एक सुमधुर आवाज पाटण टेनिस क्रिकेटची गान कोकिळा अगदी म्हणून ज्यांचा उल्लेख आहे किरण पांडुरंग मस्कर सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन संतोष दादा आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. संतोष दादा सुतार साहेब आणि प्रकाश दादा शेवाळे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जाईल. एकदा जोरदार टाळ्या किरण पांडुरंग मस्कर सरांसाठी कारण हा आवाजाने प्रत्येकाला वेड लावलाय. आज मात्र शनिवार रविवार आठवड्याचे 2 दिवस परंतु त्यांना 4 स्पर्धा येतात आणि 4 ठिकाणी जाणं शक्य नसतं. परंतु ज्या प्रकारे पाटण टेनिस क्रिकेटला या आवाजाने एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेल्या
व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट किरण पांडुरंग मस्कर सरांचा शुभ सन्मान होतोय. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. धन्यवाद, मनापासून आभार. आज बरेच खेळाडू बोलले, आज किरण मस्कर दिसले व्यासपीठावरती समालोचन करण्यासाठी. मी कुठल्याही पाटण तालुक्याची स्पर्धा सोडून कुठल्याही दुसऱ्या स्पर्धेला बसत नाही. जेणेकरून ती बाहेरची स्पर्धा असेल तर बसतो दादा. मी खरंच आपलं ज्या घरानं मोठं केले ते घर कधी सोडत नाही. जर नसलो तर मोठ्या एखाद्या डोंबोली वगैरे या विभागामध्ये असतो. आणि पुढच्या आठवड्यात पण कोयनेला आहे. माफी असावी, मी वेळ देऊ शकत नाही. मात्र जसा वेळ भेटेल तसा मी माझ्या हक्काच्या तालुक्यासाठी, माझ्या खेळाडूंसाठी जरूर वेळ देणार हा शब्द आहे. जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा सन्मान देण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा एक सन्मान आम्ही करतोय या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे सल्लागार आणि अर्थातच पाटण तालुका प्रीमियर लीगचे सचिव पदी ज्यांची निवड झाली, ते चेअरमॅन पदी ज्यांची निवड झाली, ते सन्माननीय आदरणीय पप्पू पाटील अर्थातच मुकादम यांचा सन्मान आम्ही करतोय. चेअरमॅन वेलकम मुकादम. हिंदू डॉन म्हणून त्यांना पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये जरूर आम्ही ओळखतो. आदरणीय प्रदीपजी दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मुकादम आले की प्रत्येक जण आदराने जय श्री राम त्यांना उठून बोलत असतो. आणि तेवढा म्हणजे धाक आहे की पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये जर एखाद्या बॅनरवरती छत्रपतींचा फोटो असेल तर तो बॅनर त्या टीमनं घेऊन जावा. म्हणजे एवढ्या सर्व नियम त्यांच्या माध्यमातून लावले गेले. मुकादम बॉस बोलतात पुढच्या 2-3 वर्षामध्ये 4 व्हीलरचं स्वप्न एक आहे त्यांचं. आणि त्यांची स्वप्न म्हणजे मेहनत तुमची असते, हे आपल्याला माहिती आहे. स्वप्न बॉस आणि मेहनत प्रत्येक तुम्हा सगळ्यांची असते. काय बोलाल? नक्कीच शिवा बोलला 4 व्हीलर तर 4 व्हीलरच नक्की आम्ही प्रयत्न करू आणि तालुक्याला 4 व्हीलरचं स्वप्न साकार करू. ओके, थँक्यू सो मच. हे शब्द खूप महत्वाचे आहेत. जाऊयात या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डरचा किताब आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला, अर्थातच ॲडव्होकेट श्री प्रमोद दादा साळुंके साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डरसाठी 2001 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर LG बॉयजच्या माध्यमातून शूज. या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डर, माफ करा, बेस्ट फिल्डरसाठी आदरणीय प्रमोद दादा साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपये आणि LG बॉयज यांच्या माध्यमातून शूज देण्यात आले. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि खेळाडू आहे, मी विनंती करेल आदरणीय सुरेंद्रजी शेडगे साहेब, आदरणीय भागवतजी शेडगे साहेब, संतोषजी पाटील साहेब आणि संदेशजी साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डरचा किताब देतोय. मी विनंती करेल मान्यवरांनी या आदरणीय सुरेशजी शेडगे साहेब, भागवतजी शेडगे साहेब, संतोषजी पाटील साहेब आणि संदेशजी साळुंके साहेब आपण या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा देऊयात. ब्रँडेड शूज आहेत, आल्या चेक केले आणि खूप छान महीन. म्हणजे एखादी गोष्ट द्यायची तर बाई ब्रँडेड, नाही तर नाही द्यायची. चांगली गोष्ट आहे, कारण की खेळाडूने 5,000चे शूज घेतले काय, मात्र हे 2,000चे शूज त्याला 10,000 सारखे वाटत असतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ही चांगली गोष्ट आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूनं अगदी डोळ्यासमोर एक कॅच पकडली आणि मुकादम बोलले तू मुद्दामून पडला, तो बोलला नाही मी डाईव्ह मारली. आणि असा खेळाडू अर्थातच अक्षय शिंदे. वेलकम बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. शिंदे दादा वेलकम. आज घावला इंटरव्ह्यू साठी. वेलकम द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॅच पकडली, सरळ मुकादम बोलले तू मुद्दामून पडला. त्याने सांगितलं नाही मी शूज साठी नाही पडलेलो. कॅमेरा तिकडे आहे. थँक्यू सो मच. आणि पाटण तालुक्याचा नियम आहे, जर खेळाडू बोलला नाही तर त्याचे प्राइस पुन्हा घेतलं जातं. थँक्यू सो मच. काय बोलतोस, खूप शूज झाले तुझ्याकडे आणि जे आपण शूज विकत घेतो आणि या शूज खूप मोठी किंमत असते का? हो नक्कीच. आणि तू खरंच मुद्दामून पडला होतास का? नाही नाही. आणि काय बोलशील, मुकादम टीम सोबत नसतात, म्हणजे टीम मध्ये आतमध्ये खेळत नाहीत, मात्र मुकादम टीम सोबत बाहेर असणं खूप महत्वाचं असतं का? ताकद भेटते का?
हो, कारण तो ग्रुपवर पण कोण रिप्लाय देत नाही, शनिवारी आहात का रविवारी आहात का, तेव्हा मुकादम प्रत्येक वेळी असतो ग्रुपवर, म्हणजे कायम अपडेट असतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. विनंती करेल खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, म्हणून बोललो प्राइज मिळवणं हे प्रत्येक क्रिकेटला भेटलाय. एक नौका खेळाडू, द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीमचा कोण आहे? कोण कुठे? अरे येऊ दे मग. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 9 विकेट, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीमचा हा वेगवान गोलंदाज प्रणव. अप्रतिम खेळ राहिला प्रणवचा या स्पर्धेमध्ये. गोलंदाज होता की तोफखाना. वाव, अप्रतिम खेळ. बेस्ट बॉलर साठी रोख रक्कम, तदनंतर शूज आणि ही ट्रॉफी लकी राहिले या खेळाडूसाठी. 9 विकेट घेणारा हा खेळाडू मात्र अच्छा गया. थँक्यू सो मच. शूज मी पकडतो. ये काय बोलतोस, कितवं प्राइज आहे तुझं हे या सीझन मधलं, किंवा आतापर्यंत किती प्राइज भेटलेत बेस्ट बॉलर म्हणून? बेस्ट बॉलर म्हणून पहिल्यांदाच प्राइज भेटले मला, पण आम्ही मागच्या वर्षी पूर्ण ट्राय केला पण आम्हाला एकही प्राइज भेटलं नाही. प्रत्येक वेळी तिसऱ्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला आम्ही बाहेर गेलो. या सीझनला आम्ही दुसरी एंट्री टाकली, पण तरी पण आमच्या खेळाडूंनी सगळ्यांनी 100% दिलं. फक्त कुठेतरी कमी पडलो आम्ही. लास्ट सेमीफायनलमध्ये आम्ही जास्त स्कोर दिला, तरी पण आम्ही पूर्ण ट्राय केला. आणि मला हे आत्ता म्हणजे 3 सीझन खेळलो मी आत्तापर्यंत, कारण आमच्या पण गावात 2 टीम आहेत. पोरं जास्त असल्यामुळे आम्ही 2 टीमा दिलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये आता तेच आहे, पोरं जास्त असल्यामुळे 2-2 टीम आहेत, प्रत्येकाला चान्स भेटावा यासाठी. त्यासाठी मला मुलांनी माझ्या बॉलिंगवर विश्वास ठेवून मला चान्स दिला, त्यामुळे मी आता या ठिकाणी आहे. खराब काळामध्ये संघ आपल्या सोबत असतो आणि जेव्हा एखाद्या खेळाडूचा खराब काळ असतो तेव्हा संघानं त्याला आणखीन सपोर्ट करायला हवाय का? हो नक्कीच. आता आमच्या टीम मध्ये पण अनुज पाटील एक बॉलर आहे, तो दररोज 40-50 बॉल टाकून प्रॅक्टिस करतोय, तरी पण त्याला आम्ही बॉलिंग का दिली नाही, कारण आमच्या ऑलरेडी संघामध्ये 5-6 बॉलर आहेत. पण त्याने पहिल्या मॅचला बॉलिंग नसूनही बॅटिंग केल्यामुळे आम्ही आता ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणजे त्याला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच, मनापासून आभार. मित्रांनो, त्यांनी सांगितलं गेले 2 सीझन एकही प्राइज मिळवलं नव्हतं. याचा अर्थ असा की तुम्ही हारलात तरी तुम्ही स्पर्धेमध्ये एंट्री टाकायचं बंद करू नका, कारण की तुम्ही गावासाठी खेळणं महत्वाचं आहे, पैशासाठी नाही, प्राइजसाठी नाही, तर तुम्ही गावासाठी खेळणं. कारण की आज गावकऱ्यांना आदर वाटतो जेव्हा विभागामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं नाव घेतलं जातं. ही खूप चांगली गोष्ट आहे. द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समन देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी शेवाळे साहेब, आदरणीय गणेशजी साळुंके साहेब आणि प्रकाशजी जाधव साहेब. विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आम्ही देत आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तब्बल 2001 रुपये कॅश प्राइज, बॅट, तदनंतर ट्रॉफी. बेस्ट बॅट्समन जाते तब्बल एका खेळाडूने केलेत 61 धावा आणि दुसऱ्या खेळाडूने केलेत 63 धावा. किती महत्वाची एक धाव. एकाच्या धावा 61, दुसऱ्याच्या धावा 63. ज्याच्या धावा 61 आहेत त्याचं नाव आहे सुनील सागावकर, डीके स्पोर्ट्सचा 61 धावा. वेल प्लेड. ज्याच्या धावा 63 आहे तो आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ. किती आशेने वाट बघतात, फक्त खूप आशा असते यार, म्हणजे जीव आहे आमचा क्रिकेट. 63 धावा करणारा कोण? वेलकम प्रथमेश, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 63 धावा ठोकणारा मिरगाव संघाचा हुकमी एक्का. अप्रतिम खेळ राहिला प्रथमेशचा या मॅच मध्ये. कोण बोलतो मोठे मोठे फटके मारायला बॉडी लागते. टायमिंग, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टेम्परामेंट, टॅलेंट आहे त्याच्याजवळ. प्रथमेश शेलार, द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 63 धावा, एक धाव महत्वाची. आणि प्रथमेश कितवं प्राइज?
ह्या सीझन तर फर्स्ट आहे या सीझनचा प्राइज. आणि म्हणजे आता याच्या पुढं पण बोलतात ना टीमचा सपोर्ट आहे तर सांगू नाही शकत प्राइज येईल की नाही, बट टीमसाठी फुल सपोर्ट आपला 100% आणि टीम वर्क पाहिजे म्हणजे पाहिजे तर आपण कुठेतरी. त्याची चालच डॅशिंग आहे. शैलेश काळे येतो म्हणजे अगदी फुल पैलवान आहे भाऊ, मजा येते. शैलेश काळे सोबत बोलायला वेगळी मजा. एक नंबर यार, वाव. रोहन काहीतरी नवीन स्पर्धेमध्ये जरूर करतो, मात्र ती वेगळी उंची येते स्पर्धेला. भाई फोटो चांगला काढ. आता पुष्पाचं गाणं नवीन आलंय. कुठलं गाणं फोटोला ठरेल नंतर थोड्या वेळाने. बाकी काय बोलतो, कॅच साठी येईल मी. फिल्डिंग थोडीशी मिस फिल्डिंग होते तुझ्याकडून. रात्री 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग केल्याचे परिणाम आहेत का हे, त्याच्यामुळे मिस फिल्डिंग होते का? कारण की होतं काय, चॅटिंगला डोळे असतात त्याच्यामुळे थोडंसं होतं शनिवारच्या. काय बोलतो? असं काही नाहीये. मग कसं आहे फिल्डिंग मध्ये का शैलेश काळे आज कमी दिसतोय? नाही, नक्कीच इथनं पुढे प्रयत्न करीन मी. कसला चॅटिंग कमी करण्याचा? क्रिकेट खेळण्याचा. क्रिकेट तू खेळतोयस पण फिल्डिंग मध्ये सिरियसनेस देण्याचा? नाही, थोडं प्रॅक्टिसवर पण लक्ष नाहीये. आता इथून पुढे चालू करणार. आतापर्यंत 3 टुर्नामेंट झाले, त्याच्यामध्ये 2 मॅन ऑफ द सिरीज भेटलेत मला. तू प्रत्येक मॅचला बोलतो प्रॅक्टिस वरती लक्ष नसतं, पण प्रॅक्टिसच्या वेळी तू नक्की असतोस कुठे? कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीज? मस्त वाटतंय. थँक्यू सो मच. बाकी 5,000 रुपयाचं कसं काय? थँक्यू सो मच. 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट, 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेमध्ये मी देण्यासाठी विनंती करेल प्रदीपजी पाटील साहेब. प्रथमेश शेलार, तुझ्यासाठी गुड न्यूज. येणाऱ्या पाटण तालुका प्रीमियर लीगला तुला चॉईस खेळाडू म्हणून एका संघ मालकाने चॉईस केलं. हे दादा म्हणजे तुम्ही खेळ चांगला केला, म्हणजे तुम्ही सिद्ध केलं की लगेच प्रसिद्ध होता, तसा त्याचा खेळ बघितला आणि तो चॉईस खेळाडू म्हणून खेळताना दिसेल यंदा PTPL मध्ये. मी विनंती करेल 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच देण्यासाठी विनंती करेल आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, दीपकजी जाधव साहेब, दीपकजी साळुंके साहेब अण्णा. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज, 4थ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देतोय. 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट श्री मानादेवी चषक 2024 4थ्या क्रमांकाचं प्राइज. संघ हारला नाहीये, थोडासा कमी पडला, मात्र या विजयामुळे या संघाला खूप मोठा कॉन्फिडन्स भेटलाय. आवाज देऊयात ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली संघ. वेलकम. अप्रतिम संघ. या टीम 4थ्या क्रमांकाचं प्राइज. या प्राइज मध्ये जाण्यासाठी देखील खूप मोठी मेहनत असते, तुम्ही ती मेहनत घेतली. एक मोठा विजय. 4थ्या क्रमांकाचं प्राइज आपण पाहिलं तर स्पॉन्सर बाय आदरणीय नितीनजी हिंदूराव पाटील भैया साहेब, माननीय सरचिटणीस युवक काँग्रेस सातारा जिल्ह्याचे, त्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं प्राइज आपल्याला स्पॉन्सर केल्या. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीम. आणि फोटो पाठवून द्या लवकर, बॉसला फोटो पाठवून द्या. एकदा जोरदार टाळ्या. 4थ्या क्रमांकाचं प्राइज अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीम. अप्रतिम खेळ राहिला. जसा काल विजय झाला तसा रील्स चांगली बनली या टीमचे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार होते. थँक्यू सो मच. मनापासून आभार, मान्यवरांचे मनापासून आभार, टीमचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. चांगलं, वेल प्लेड. बाचोली टीम. प्राइज येणं महत्वाचं आहे. प्राइज घेऊन कोणी जाऊ नका, फक्त शेवटचे 5 मिनिटं. 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट, 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय शांती डेव्हलपर्सचे सन्माननीय आदरणीय दिनकरजी सत्रे परिवार यांच्या माध्यमातून 3य क्रमांकाचं प्राइज आपल्याला स्पॉन्सर केलंय. मी विनंती करेल आदरणीय दिनकरजी सत्रे साहेब आणि अरुणजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते देतोय आम्ही 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज. आवाज देऊया. 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट चॅम्पियन DK स्पोर्ट. थँक्यू सो मच. 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. जाऊयात 2nd प्राइज ऑफ द टुर्नामेंट.
जी आपण पाहिली तर संकष्टी इन्फ्रा अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केली आहे. सेकंड प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल गोरखजी साळुंके साहेब, प्रल्हादजी साळुंके साहेब, भाऊ आणि DN शेडगे साहेब, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देतोय. आदरणीय गोरखजी साळुंके साहेब, प्रल्हादजी साळुंके साहेब, भाऊ आणि DN शेडगे साहेब, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच आवाज देऊयात एकता क्रिकेट क्लब मिरगाव संघ. वेलकम संपूर्ण टीम. द्वितीय क्रमांक प्राइज कॅप्टनने सांगितलं प्रथमेशने, नेक्स्ट टाइम आम्ही फर्स्ट साठी ट्राय करणार आहोत. संपूर्ण टीम. हिटमॅन आज 12वा खेळाडू म्हणून कंटिन्यू जोडला होता. वाव, मिरगाव टीमला देऊया शुभेच्छा. चांग भला. थँक्यू सो मच मिरगाव संघ. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. प्रथम क्रमांकाचं प्राइज श्री शिवछत्रपती गणेश मंडळ महिंद, आदरणीय उत्तमरावजी साळुंके साहेब, आदरणीय अरविंदजी साळुंके साहेब, प्रतापदादा साळुंके साहेब, निवासजी साळुंके साहेब. मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत श्री मानाईदेवी चषक 2024 चा मानकरी, पहिल्या क्रमांकाचा मानकरी. आणि सर्व मान्यवर आपण सर्वांनी जरूर उभे राहा. आपल्या सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी जरूर उभं राहायचं आणि आवाज देऊयात. अर्थातच मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेचा श्री मानाईदेवी चषक 2024 चा. अप्रतिम, वेल प्लेड चॅम्पियन. आता फटाके तुमच्यासाठी वाजतील. SK म्युझिकलचे आमचे साहेब, त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. SK म्युझिकल स्पॉन्सर बाय सुनील आरेकर साहेब यांच्या माध्यमातून जर्सी स्पॉन्सर केली आहे ही संपूर्ण जुळेवाडी टीमला. आले आदरणीय सुनीलजी आरेकर साहेब, मी विनंती करेल आपण याही हे प्राइज आपल्याला डेडिकेट केले टीमने. सुनीलजी आरेकर साहेब, हे प्राइज तुम्हाला डेडिकेट केले. अर्थातच SK म्युझिकल सुनीलजी आरेकर साहेब, आपण या. येस कॅमेरामॅन, कॅमेरामॅन, हे डेडिकेट